मित्र हो, घर प्रत्येक माणसासाठी सुरक्षित जागा, थकून भागून परत यायचं ठिकाण. पण त्या घराला घरपण देणाऱ्या हातांचं काय? आज आपण एक असा प्रश्न विचारणार आहोत जो प्रत्येक घरात आहे, पण कोणी मोठ्याने विचारत नाही. घरकामाला काम म्हणून मान्यता का मिळत नाही? सकाळी सर्वात आधी कोण उठतं? चहा कोण बनवतं? डब्बे कोण भरतं? लहान मुलांना तयार कोण करतं? घर साफ कोण करतं? संध्याकाळी पुन्हा जेवण कोण बनवतं? ही सगळी कामं दिवसातून एकदा नाही तर रोज वर्षानुवर्ष विनावेतन केली जातात. पण समाज म्हणतो ती तर घरीच असते, काही काम करत नाही. खरंच का? घर सांभाळणं म्हणजे काम नाही का? आपण समाजात काम कशाला म्हणतो? ज्याला पगार मिळतो, ज्याचं वेतन ठरलेलं असतं, ज्याला सुट्ट्या असतात, ज्याला ओव्हर टाईमचा पैसा मिळतो. घरकामाला पगार नाही, सुट्टी नाही, रिटायरमेंट नाही, म्हणूनच ते काम म्हणून मोजलं जात नाही. पण जर त्याच घरकामासाठी आपण बाहेरून बाई ठेवली, कूक ठेवला, ड्रायव्हर ठेवला, तर त्या सगळ्यांना पगार द्यावा लागतो. म्हणजे काम तर आहे, फक्त ते घरातलं असल्यामुळे त्याची किंमत शून्य धरली जाते. अनेक देशांमध्ये आता घरकामाचं आर्थिक मूल्य मोजण्याचा प्रयत्न सुरू आहे. युनायटेड नेशनने सुद्धा अनेक वेळा सांगितलं आहे की घरगुती आणि काळजी घेण्याचं काम अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. भारतामध्येही वेळोवेळी हा मुद्दा पुढे आला. घरकाम करणाऱ्या महिलांना वेतन द्यावं का? त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी का? पण अजून ठोस निर्णय झालेला नाही. खरं कारण फक्त पैशाचं नाही, तर मानसिकतेचं आहे. शेकडो वर्ष स्त्रीची भूमिका घर सांभाळणारी अशी ठरवली गेली. तिला सांगितलं गेलं हे तुझं कर्तव्य आहे. जेव्हा एखादी गोष्ट कर्तव्य म्हणून शिकवली जाते, तेव्हा तिची किंमत विचारात घेतली जात नाही. घरकाम हे प्रेमातून केलं जातं, पण प्रेमाचं मूल्य कमी नसतं. घरकाम करणाऱ्या महिलांना विचारून बघा, त्यांना सुट्टी असते का? आजारी असल्या तरी स्वयंपाक करावाच लागतो. सण असला तरी काम वाढतंच. त्यांना थकलो म्हणण्याचा अधिकार आहे का? हा थकवा शरीराचा नाही, तो मनाचा असतो. कारण त्यांच्या कामाचं कौतुक होत नाही. जेव्हा मुलं लहानपणापासून बघतात की आई दिवसभर काम करते, पण तिला काम करत नाहीस असं म्हटलं जातं, तेच विचार पुढच्या पिढीत जातात. जर आपण मुलांना शिकवलं की घरकाम ही सर्वांची जबाबदारी आहे, तर पुढची पिढी अधिक समानतेने जगेल. घरकामाला मान्यता देणं म्हणजे फक्त पगार देणं नाही, घरातल्या प्रत्येकाने काम वाटून घेणं, घरकामाचं कौतुक करणं, निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवणं, घरगुती महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या संधी देणं, ही छोटी पावलं मोठा बदल घडवू शकतात. जर उद्या एका दिवसासाठी घरातील स्त्रीने काम बंद केलं तर घर चालेल का? चहा तयार होईल का? डबे भरले जातील का? घर स्वच्छ राहील का? उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे. मग त्या कामाला काम का म्हणायचं नाही? घरकाम ही जबाबदारी आहे, पण ती फक्त एका व्यक्तीची नाही. घर चालवणं म्हणजे व्यवस्थापन आहे, काळजी घेणं म्हणजे सेवा आहे, स्वयंपाक करणं म्हणजे कौशल्य आहे. मग हे सगळं काम नाही तर काय आहे? आज महिला दिनाच्या निमित्ताने फक्त शुभेच्छा देऊ नका, एक छोटा निर्णय घ्या. घरकामाला मान्यता द्या, कौतुक करा आणि जबाबदारीने वाटून घ्या. कारण घर उभं राहतं ते भिंतींवर नाही, तर न दिसणाऱ्या त्यागावर.